पानपट्टीवरील एकतर्फी कारवाई थांबवा, पानपट्टी दुकानदारांचा एफडीएवर धडक मोर्चा। सांगली येथील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयावर सोमवारी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पानपट्टी चालकांनी मोर्चा काढून पानपट्टी धारकांवर होत असणाऱ्या एकतर्फी कारवाईबाबत जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे। यावेळी सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील पानपट्टी संघटनेचे पदाधिकारी मोर्चामध्ये सहभागी झाले होते। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील सांगली, ईश्वरपूर, मिरज, विटा आदी ठिकाणी लहान पानपट्टी चालकांवर कारवाई केली आहे। सीमा भागातून राजरोस गुटख्याची तस्करी सुरू आहे, त्यांच्यावर जुजबी कारवाई केली जाते। याबरोबरच किराणा दुकान, चहाच्या टपरी, हॉटेल्स या ठिकाणी गुटखा विकला जातो, परंतु यांच्यावर कारवाई न करता फक्त पानपट्टी चालकांवर कारवाई केली जाते असे का, असाही सवाल दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे। या मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य पानपट्टी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अजित सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे, अशोक कारंडे, अभिजित ठाणेकर, राजू पागे यांच्यासह पदाधिकारी व पानपट्टी व्यावसायिक उपस्थित होते। महाराष्ट्र वेद न्यूज ब्युरो रिपोर्ट, सांगली।